गेल्या आठवड्यात जनतेच्या मनावर राज्य करून सर्वात जास्त वोट्स मिळवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. मला मास्टर सोनियाने केरलाचा डान्स फॉर्म कथकली दिला आहे. आपण जेव्हा नॉर्मली कंटेम्पररी किंवा बॉलिवूड काही डान्स फॉर्म्स करतो तर आपले पाय नॉर्मली फ्लॅट असतात असे, पण कथकली या डान्स फॉर्ममध्ये खूप डिफिकल्ट आहे. आपण असं ठेवतो बेसिकली आणि पूर्ण डान्स ह्याच्यावरच असतो, तर ते माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग आहे आणि थोडं फार डिफिकल्ट आहे. मी फार उत्सुक आहे हे डान्स फॉर्म करण्यासाठी आणि मी वाट पाहतोय की कधी आमचं शूट येईल आणि कधी मी हा डान्स फॉर्म परफॉर्म करतोय सगळ्यांसमोर. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. उफ तेरी दिल लगी, दिल को जलाने लगी, दिलरुबा तू मुझे नखरे दिखाने लगी. छोड़ो जी छोड़ो सनम, जिद अपनी छोड़ो सनम, नाजुक है दिल ये मेरा, दिल को ना तोड़ो सनम, दिल को ना तोड़ो सनम. ये लंबी लंबी रातें आकर ले मुलाकातें, जाने क्यों दिल ये मेरा तेरा ही होना चाहे. गुस्से में लाल ना कर ये गोरे गोरे गाल. What a कडक परफॉर्मन्स भाई, क्या बात है. वाह. तू प्लीज पहिले बस, कारण तुझ्या अंगावरती हे जे काही आहे हे खूप जड आहे, मलाही माहिती आहे. त्यासाठी प्लीज. आता आपण जाणून घेऊयात आपल्या मास्टर्सना किती मजा आली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूयात मास्टर सोनिया यांना. मास्टर सोनिया, हाऊ वाज इट? खूप मजा आली, खूप मजा आली आणि तुझं खूप अभिनंदन, कारण मुळात या वेशभूषेला खूप महत्व आहे कथकलीमध्ये आणि ती वेशभूषा अत्यंत जड असते आणि ती घेऊन नाचणं खूप डिफिकल्ट आहे आणि तू खूप चांगला प्रयत्न केलास पुणेकर. खूप छान, अभिनंदन. थँक्यू. पुणेकर, खूप आवडला तुझे एक्सप्रेशन्स, तुझं मुद्रा आणि गुस्से में लाल ना कर, हे गोरे गोरे गाल, एक्सप्रेशन वाईज इट वॉज ब्युटिफुल. पुणेकर, आता मी सांगतो आज कॉम्पिटिशनचा स्तर वाढत चाललाय अँड दिस वॉज द एक्झाम्पल. सो ऑल द बेस्ट पुणेकर, वेल डन. थँक्यू सो मच. पहिल्यांदा मला स्पेशली थँक्स बोलावं लागेल केरला कथकली स्कूलसाठी, कारण की त्यांनी खूप ट्रेडिशनल अटायर घेऊन त्यांचा इथे माणूस पाठवला आणि स्पेशली थँक्स गुरु कलामंडलम गोपालकृष्णनजी, रिअली थँक्यू. ज्या पद्धतीने पुण्यकरने आज केलं आहे त्याला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. त्याच्या
प्रेझेंटेशनसाठी आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. पुण्यकर, फारच पुण्य करतोयस बाबा तू, नाही का? स्पर्धेचा स्तरच नाही, वजनही जास्तीत जास्त वाढत चाललंय पुण्यकरच्या या परफॉर्मन्सने, असं म्हणेन मी. आणि इतका स्तर वाढवणारा, वरती नेणारा परफॉर्मन्स करून पुण्यकर बसलाय, ह्याचं कारण त्याने घातलेल्या कॉस्ट्युमचं वजन फक्त 45 किलो आहे. अरे बापरे. पुण्यकर, आय थिंक हीच गोष्ट खरं तर खूप मोठी आहे, ती घालणं, त्याचा आब राखणं आणि आपण जी कला पेश करतोय, कारण तू ती एका वेगळ्याच प्रकारच्या गाण्यावर केली असलीस तरीही मला तर वाटतं ते जास्तच कठीण होतं, कारण त्याचं ट्रेडिशनल म्युझिक जेव्हा वाजतं तेव्हा ऑटोमॅटिकली कुठेतरी त्या एक्सप्रेशन्स येतात, पण ह्या प्रकारचं गाणं, ह्या प्रकारचं एक्सप्रेशन आणि ह्या प्रकारचा डान्स फॉर्म, सो पुण्यकर, ते सगळं तू अतिशय फॅन्टॅस्टिकली मॅनेज केलंस यार. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा सर्व गुरूंना मनापासून प्लीज आभार. आणि जर आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर प्लीज मान्य करून घ्या, कारण की हा कला प्रकार ह्या छोट्या कलाकारांना 4 दिवसात येणं अशक्य आहे. ही फक्त तुमच्यासमोर एक केलेली एक चरणी नमस्कार आहे, असं आमचं समजून घ्या आणि प्लीज आमचे सगळे अपराध पोटाशी घाला. धन्यवाद. मागच्या आठवड्यात तू पहिल्या क्रमांकावर होतास, बरोबर. या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू आहेस 3ऱ्या क्रमांकावर. मी खूप आभारी आहे जनतेचा, की म्हणजे ते मला टॉप 5 मध्ये बघतायत आणि मी असंच नवीन नवीन तुमच्या समोर परफॉर्मन्सेस देणार आहोत आणि अपेक्षा करतो की तुम्ही मला जास्तीत जास्त वोटिंग करून मला फर्स्ट पोझिशनवरती आणताल. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या पुण्यकरसाठी. पुण्यकर,